नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतिये। अहो सद्गुरुचिये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी। तो सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय म्हणावनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते। आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी। आजच्या अतिशय विशेष अशा दिवशी सद्गुरूंच्या विषयी भगवान आद्यशंकराचार्यांनी रचलेल्या गुरुवष्टकम या स्तोत्राच्या चिंतनाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आज खरं तर दिवस खूप वेगळा आहे आणि ज्या भगवान सद्गुरू देवांच्या बाबतीत माऊली म्हणतात, स्तुती काही न बोलणे, पूजा काहीच न करणे। शब्द जिथं पोचू शकत नाहीत हे जाणून नमन निवांतुची केले असं माऊली म्हणतात। त्या सद्गुरूंच्या बद्दल बोलणं हा सुद्धा एक प्रकारे अपराध आहे, कारण आपण त्यांच्याबद्दल बोलतोय म्हणजे त्यांना कुठेतरी शब्दात आणण्याचा, शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय। पण शेवटी आपण सद्गुरूंकडे त्यांचे बालक होऊन जात असल्यामुळं बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली ते चोज करूनी माऊली रिझे जेवी। त्यामुळे एक प्रकारे आपण बोलून सद्गुरूंच्या महिम्याला उणे पण सुद्धा अगदी निशंकपणे त्यांच्या मांडीवर खेळण्यासाठी म्हणून त्या हेतूने आपण सद्गुरूंकडे जाऊया। आज सर्वप्रथम तर आरंभी मी जे माझे सद्गुरू आहेत, ज्यांची माझ्यावर अपार कृपा आहे आणि जे काही थोडंफार चिंतन करण्याची आवड वाटली आणि थोडंफार जे काही बोलण्याचा प्रयत्न मी करू शकतो ते ज्यांच्या कृपादृष्टीशिवाय शक्य नाहीये, त्या पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी अर्थात पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास महाराज, त्यांच्या चरणी सादर साष्टांग नमन करतो। आणि खरं तर खूप आठवण येते आज गंगा तीराची आणि गंगा तीरावर असलेल्या ऋषिकेश या क्षेत्राची, जिथं दरवर्षी अगदी लहानपणापासून मी जातो। बाबा मला घेऊन जायचे। अधिक काही दिवस गीता साधना शिबिर, त्यामध्ये पूज्य स्वामीजींचं सान्निध्य आणि त्यानंतर गुरुपौर्णिमा उत्सव। पण जसं मी काल म्हणालो होतो, यावर्षी आपल्याला बऱ्याच गोष्टींना मुकावं लागतंय। त्यामुळे मनानेच आपल्याला तिथे जाऊन
सद्गुरूंच्या सहवासात जाऊन समाधान मानावं लागलंय. आज पौर्णिमा आहे आणि मुळात या पौर्णिमा तिथीकडे जर आपण सुरुवातीला पाहिलं तर ही पौर्णिमा म्हणजे चंद्राला आदिगुरु भगवान महादेवांनी दिलेला कृपाप्रसाद आहे. पुराणातली कथा आपल्याला ठाऊक असेल, त्या कथेमध्ये फार आपल्याला जायचं नाहीये, पण दक्षाच्या मुलींशी चंद्रानं विवाह केलेला आणि त्या मुलींपैकी एकाच मुलीवर त्याचं प्रेम, बाकीच्यांची उपेक्षा, त्यामुळे दक्षानं चंद्राला शाप दिला की तू क्षयरोगी होशील. चंद्र क्षीण होऊ लागला आणि या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून आदिगुरु भगवान परमकरुणार्णव महादेवांची चंद्रानं जिथे सरस्वती नदी समुद्राला मिळते त्या प्रभास क्षेत्री आराधना केली आणि भगवान महादेवांनी प्रसन्न होऊन सोमनाथाच्या रूपामध्ये ते तिथं विराजमान आहेत. भगवान महादेवांनी त्याला हे वरदान दिलं की महिन्यातून एकदा त्याला पूर्णत्व प्राप्त होईल. तो वाढत जाईल, क्षीण होत जाईल आणि पुन्हा एकदा अमावस्येनंतर पूर्णत्वाच्या दिशेनं, पौर्णिमेच्या दिशेनं त्याची वाटचाल होईल आणि पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्ण होईल. या कथेशी मला आपला सुद्धा संबंध आहे असं वाटतं. एक जीव म्हणून चंद्राचं जसं त्या पत्नीमध्ये तो गुंतलेला होता, तशी आपल्या सगळ्यांची पण जी एक पत्नी आहे तिचं नाव देहबुद्धी. आणि या देहबुद्धीशी आपलं जे तादात्म्य झालेलं आहे त्यामुळे खरं तर आपल्याला सुद्धा चंद्राप्रमाणेच क्षीण होण्याचा शाप मिळालेला आहे. वास्तविक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं आत्मस्वरूप असलेले पण या देहबुद्धीच्या संपर्कामुळे आपण क्षीण होत चाललो, त्या आत्मतत्वापासून दूर होत जातोय आणि जी दुःख, जे ताप, जे क्लेश हे आपल्याला मिळण्याचं कारण नाहीये ते सुद्धा आपल्याला मिळत आहेत. कारण आपण ईश्वराचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके हे भगवान गीतेत म्हणतात. आणि त्या ईश्वराला ना हे क्लेश स्पर्श करू शकतात, न कर्म, न कर्मफल, ना त्यामुळे होणारे पुनर्जन्म. कारण क्लेश कर्म विपाकाशयैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः ही मुळात ईश्वराची भगवान पतंजलींनी केलेली व्याख्या आहे. त्यामुळे अशा सगळ्या दुःखापासून अतीत असलेल्या परमात्म्याचे अंश आपण असूनही देहबुद्धीचा संग घडल्यामुळं चंद्राला जसा शाप मिळाला तसा आपल्याला शाप मिळाल्यासारखा आहे. आणि त्यामुळं या सगळ्या संसार चक्रामध्ये आपल्याला भटकावं लागतंय. आणि जसा चंद्राला भगवान आदिगुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला त्याप्रमाणे जेव्हा आपण सुद्धा जसं भगवान आदि शंकराचार्य आपल्याला सांगतायत, उपदेश करतायत, त्यानुसार जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणाशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याही जीवनामध्ये पौर्णिमा खऱ्या अर्थानं प्राप्त होण्याचा काही योग नाही आहे. मात्र जेव्हा आपल्यावर सद्गुरूची कृपा होते, चंद्राची तरी पौर्णिमा त्याची पूर्णावस्था ही महिन्यातला एक दिवस आहे. सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं जीवनाला प्राप्त होणारी पौर्णिमा मात्र अखंड आहे, ती नित्य स्वरूपाची आहे. त्या पूर्णावस्थेला पुन्हा कुठलीही क्षयाची भीती नाही आहे. जसं मी म्हणालो, भगवान महादेव आदिगुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या स्मरणापासून आज
दिवसाची सुरुवात व्हायला हवी. भगवान पतंजलींचाही उल्लेख मी केला. आणि ईश्वराविषयी जेव्हा ते सांगायला लागतात तेव्हा ते म्हणतात स पूर्वेशामपि गुरुः कालेनानवच्छेदात. ज्या ईश्वर तत्वाबद्दल ते सांगतायत ते ईश्वर तत्वच सद्गुरु स्वरूप आहे. श्लोक आपल्याला परिचित आहे, आपण पाठ केलेला असतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. परमात्माच गुरुस्वरूप आहे. पण असं असून सुद्धा एक आणखीन गोष्ट सांगितली गेली सद्गुरूंबद्दल की हे दोघंही जरी एक असले तत्व म्हणून तरी परमात्म्यापेक्षा गुरूंचं स्वरूप विशेष आहे, विलक्षण आहे. हरवरुष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टेन कश्चन असं आपल्या शास्त्रांनी सांगितलं. आणि अनेक संतांनी सद्गुरूंचं विशेषत्व सांगितलं. तत्र निरतिशयम सर्वज्ञत्व बीजम. हे गुरुतत्व कसं आहे, त्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व हे असीम आहे, असाधारण आहे. सगळं जे ज्ञान विश्वामध्ये प्रगट झालं त्याचा मूळ स्रोत हे गुरुतत्व आहे. आणि मग पुढे तस्य वाचकः प्रणवः, ओंकार हे सद्गुरु तत्वाचं नामाभिधान आहे. तो अभंग आपल्याला चिरपरिचित आहेच. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. सद्गुरु ओंकार स्वरूप आहे. ज्ञानेश्वरीच्या आरंभी म्हणून माऊलींनी जे मंगलाचरण केलंय, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूप म्हणजे कोण आहे? सगुण साकार रूपामध्ये ही जी जी विशेषणं माऊलींनी मुळात त्या निर्गुणासाठी वापरलेली आहेत तो ओंकार, आद्य, स्वसंवेद्य, वेद प्रतिपाद्य, हे सगळं सगुण साकार रूपात कोण आहे? तर जे समोर माऊलींच्या बसलेले आहेत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. आणि मंगलाचरणात मी ज्या ओव्या आज म्हणालो 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणात येणाऱ्या, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं माऊलींनी जे वर्णन केलं ते वर्णन करत असताना, कारण ज्ञानेश्वरी हा श्रोत्यांशी माऊलींचा असलेला संवाद आहे, आणि हे संवाद ते साधत असताना जेव्हा त्यांना समोर निवृत्तीनाथ महाराज दिसतात तेव्हा सहज माऊलींच्या तोंडून ओवी निघते, प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल ना. प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती. आणि माऊलींची ही परंपरा सुद्धा भगवान महेश्वरापासूनच आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ही ती परंपरा आहे. पण जसं आपल्याला ठाऊक आहे की भगवान आचार्यांच्या स्तोत्रामध्ये सद्गुरूंच्या आपण काल पाहिलं सद्गुरूंच्या भक्तीची अनिवार्यता आचार्यांनी सांगितली, आणि ते सांगत असताना इतर सगळ्या गोष्टी या त्यांनी कशा व्यर्थ आहेत हे सांगितल्या. आणि त्यातही जी सुरुवात केली आहे या अष्टकाची, ज्याचं आपण चिंतन करतोय, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आरंभ या शरीरापासूनच केलाय. कारण मन सद्गुरूशी जोडायचं आहे, पण मन ही सूक्ष्म वस्तू आहे.
माऊलींनी एका ठिकाणी म्हणून ठेवले, तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. पण जसं गीतेमध्ये भगवान सुद्धा सांगतात, इंद्रिया आणि पराण्याहूर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. आपल्याला मनाला सद्गुरूंच्या चरणाशी जोडायचे हे जरी खरं असलं तरी थेट मनाला आपण आपल्या हातात घेऊ शकत नाही. आपल्याला आधी सुरुवात देहापासून करावी लागेल, कारण आपण स्वतःला देह मानतोय. आपण अजून मनापर्यंत सुद्धा पोचलेलो नाही आहोत. आणि सर्वात आधी ज्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे, तिथूनच आचार्यांनी स्तोत्राला सुद्धा सुरुवात केली आहे. शरीरम सुरूपम, उत्तम असं शरीर प्राप्त झालेलं आहे. पण तसं असूनही सद्गुरूंच्या चरणाशी मन जोडलं गेलेलं नसेल तर ते व्यर्थ आहे. मुळात इथं मुद्दा हा आहे की शरीराला आपण साध्य मानतोय की साधन मानतोय. या शरीराची आधी ओळख आपल्याला करून घेतली पाहिजे. आपण सहज बोलता बोलता मी असा शब्द प्रयोग करतो, शरीराला उद्देशून करतो. मी उठलो, मी बसलो, मी पडलो, हे सगळे शब्दप्रयोग आपल्याला शरीराशी संबंधित आहेत. हे शरीर म्हणजे नेमकं काय आहे? थोडंफार अध्यात्माचं श्रवण आपण केलेलं असतं, आपल्याला ठाऊक असतं की पंचमहाभूतांपासून हे शरीर बनलेलं आहे. ही पंचमहाभूतं कुठून आली? थोडंसं त्या तत्वज्ञानामध्ये जर आपण गेलो तर पंचमहाभूतं आली पंचतन्मात्रांपासून. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यापासून क्रमाक्रमानं आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांच्यापासून शरीराची निर्मिती. हे शब्द, स्पर्शादी सगळ्या तन्मात्रा हे कुठून आले? यांची उत्पत्ती अहंकारापासून झाली. हा अहंकार कुठून आला? तो महत्तत्वापासून आला. हे महत्तत्व कुठून आलं? ते प्रकृतीपासून आलं. आणि सांख्य दर्शनामध्ये जसं सांगितलं, मूल प्रकृती रविकृती, प्रकृतीपासून या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती झाली. आणि आपण मात्र अंश आहोत परमेश्वराचे. आणि तो परमेश्वर कसा आहे? तर या सगळ्यांपासून तो अलिप्त आहे. मग जर आपण त्याचे अंश असू तर वास्तविक आपण त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहोत. पण जे शरीर मूळ या प्रकृतीपासून बनलेलं आहे, त्याला आपण स्वतः आपलं अस्तित्व मानलेलं असल्यामुळं त्याला जे काही भोगावं लागतंय ते त्याला आपण भोगतोय असं वाटतंय. आता हा विषय तत्वज्ञानामध्ये आपण गेलं तर किंचित कठीण वाटण्यासारखं आहे. पण अगदी सोप्या पद्धतीनं समजावून घ्यायचं झालं तर या देहाला जी काही दुःख प्राप्त होतात, या देहाला जे काही भोगावं लागतं, त्याचा परिणाम थेट आपल्यावर होतो. कारण आपण स्वतःला देह मानतोय आणि आपण स्वतःलाही देह मानतो. आणि ज्या सद्गुरूंपाशी आपण जातो त्या सद्गुरूंनाही देह मानतो. आणि ही समस्या तिथून सुरू होते. या आपल्याला स्वतःला देह मानण्याचं मूळ कारण जे आहे ते आहे अविद्या. ही अविद्या म्हणजे काय आहे? योगसूत्रामध्येच भगवान पतंजलींनी सांगितलं, दुःखानात्मक वास्तविक आहे, सुख स्वरूप आहे. मानलं आणि अपवित्र मानलं, या प्रकृतीचा एक भाग मानलं आणि झालं. बरं, आता काही लोक
मुक्त व्हायचंय, आपल्याला या सगळ्यातून पलीकडे जायचंय, तर मध्ये सद्गुरू, कारण आपण आतापर्यंत हे समजावून घेतलं की समस्येचं मूळ कुठे आहे. आपण हे समजून घेतलं की आपला स्वतःशी परिचय नाहीये, आपलं अस्तित्व नेमकं काय आहे त्याची ओळख आपल्याला झालेली नाहीये, झालेली आहे आहोत ते आपल्याला ठाऊक नाहीये. जे आपण आहोत ते आपणच स्वतःला शोधू शकत. आणि इथं मुळात ज्याला आपण म्हणतो की जो मूळ प्रश्न आहे, आपण जगातल्या सगळ्या गोष्टींकडे आपल्या दृष्टीनं पाहू शकतो. आपण सगळ्या वस्तूंना बाहेर पाहतो, क्रिया करतो, ऐकतो, हे सगळं करतो. त्याला आपण वेदांतामध्ये या सगळ्या गोष्टी फार सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत. जी बुद्धी आपण लावतोय आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी, त्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि या बुद्धीच्या ज्याला एक फार मोठा अडथळा मी, आणि हा मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि तो देहाशी संबंधित आहे. म्हणून आपण जे काही शोधू, आपण जे काही पाहू, जो काही विचार करू आपल्या बुद्धीनं, तो या देहाच्या पलीकडे जाणार नाहीये आणि आपल्या हाती काही लागणार नाहीये. ज्ञान देणार आहेत ते काही त्यांच्या झोळीमध्ये आहे का? जे भगवान आद्य शंकराचार्य आपल्याला सद्गुरूंकडे पाठवत आहेत, ज्या सद्गुरूंची आपण मनोभावे पूजा करतोय, गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचं स्मरण करतोय, त्या झोळी तर तसंही नाहीये. आपण गेलो तर तेही आपल्याला हेच सांगतील की ज्ञान तुमच्याकडेच आहे, तुमच्या आतमध्येच आहे. आपल्याकडे आहे ते शोधण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे का जावं लागतं, हा. आणि आपण काल हेही पाहिलं की सद्गुरूंची फक्त मी माझ्या बुद्धी असा कोणी विचार करत असेल तर ते होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान आचार्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून या ध्रुवपदामध्ये, या स्तोत्राच्या पद्मे मनश्चेन्न लग्नम असा उल्लेख केला आहे. सद्गुरूंच्या पायाशी मन जोडण्याबद्दल आचार्य सांगतायत ते यासाठी. पायांशी कशामुळं? एखाद्याच्या आपण जेव्हा पाया पडतो, त्याच्या पायाविषयी विचार करतो, तेव्हा आपण काय करत असतो? आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या समोर समर्पित करत असतो. त्यांचं महत्त्व, त्याचं गुरुत्व आपण मान्य करतो आणि आपला अहंकार आपण त्याच्या पायाशी समर्पित करून टाकतो. सद्गुरूंच्या पायावर जेव्हा मन वाहण्याचं आपण म्हणतोय, तेव्हा त्याचा अर्थ हा आहे की आपण आपला अहंकार काढून तिथे ठेवायचा आहे. आपला अहंकार आपण आपल्या बळावर घालवू शकत नाही. इतर सगळ्या विकारांमध्ये आणि अहंकारामध्ये फार मोठा फरक आहे. हे काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे सगळे जे आहेत ते बाहेरच्या कुठल्या तरी गोष्टीविषयी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण दोन हात करू म्हटलं तर करू शकतो, पण अहंकाराशी आपण दोन हात करायचा प्रयत्न केला, अहंकार गेला असं आपल्याला वाटलं तरी आपल्याला अहंकार नाही या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अहंकार होऊ शकतो. आणि ही अहंकार अशी व्याधी आहे, तो सुखावला तरी सुद्धा धोकादायक आहे आणि दुखावला
आणि सर्वाधिक चोर पावलानं आपल्या मनात शिरणारा हा अहंकार आहे. तो कशा कशाचा अहंकार आपल्याला होऊ शकतो याची यादी भगवान आचार्यांनी या स्तोत्रात दिलेली आहे. पहिल्या श्लोकाचा आपण जर विचार केला, शरीरम स्वरूपम, उत्तम स्वस्थ शरीर आहे, सुंदर, तथा वा कलत्रम, तशीच पत्नी पण आहे, पतीसाठी पत्नी, पत्नीसाठी पती, यशश्चारु चित्रम, फार मोठ्या स्वरूपामध्ये यश, धनम मेरुतुल्यम, अरे मेरू पर्वता एवढं धन. यातल्या कुठल्याही गोष्टीमुळं आपल्या मनामध्ये अहंकार सहज निर्माण होऊ शकतो. बरं, काही आपल्याकडे असेल तर त्याचा अहंकार असणं हे समजून तरी घेता येतं, ते सायुक्तिक पण आहे. पण बऱ्याचदा काही नसताना सुद्धा अहंकार असतो, अकारण अहंकार सुद्धा असतो. कारण आपण ज्या गोष्टीला मी मानतो त्याच्या संदर्भात माझं या गोष्टीचा विचार करतो. मी जेव्हा शरीराला मी म्हणतो तेव्हा शरीराशी संबंधित सगळ्या लोकांना मी माझे म्हणतो. मग माझं घर असेल, माझे कुटुंबीय असतील, माझे स्वजन असतील, माझे मित्र असतील, अहंकार विस्तारला या देहाचा, समर्थ म्हणतात. हा अहंकार वाढत जातो आणि अनेक गोष्टींपर्यंत मी आणि माझं या चक्रामध्ये आपण अडकतो आणि आपला सगळा हा पसारा, हा व्याप एवढा वाढून जातो. आणि जसजसं हे सगळं प्रकरण वाढतं तसतसं ज्या आपल्या प्रिय गोष्टी आहेत त्यांचा संयोग झाला की आपल्याला सुख वाटतं, त्यांचा वियोग झाला की आपल्याला दुःख वाटतं. योग वासिष्ठामध्ये फार सुंदर एक गोष्ट सांगितलेली आहे. सर्वे क्षयांता निचयाः पतनांता समुच्छ्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतंच जीवितम. जी जी गोष्ट या श्लोकामध्ये भगवान आचार्यांनी सांगितलेली आहे, जी जी आपण प्राप्त करू शकतो, की उत्तम शरीर आहे, उत्तम सहधर्मचारिणी आहे किंवा पती आहे, खूप यश मिळवलेलं आहे, खूप धन आहे, या सगळ्यांची पुढे गती काय, योग वासिष्ठकार सांगतात. सर्वे क्षयांता निचयाः, जे काही तुम्ही साठवून ठेवताय त्याचा एक ना एक दिवस क्षय होणार आहे. पतनांता समुच्छ्रयाः, जी काही प्रगती तुम्ही करताय, वरती चढताय, एक ना एक दिवस खाली पण यावं लागणार आहे. संयोगा विप्रयोगांता, ज्या ज्या गोष्टीशी तुमचा संयोग घडतोय उद्या वियोग सुद्धा निश्चित होणार आहे. मरणांतंच जीवितम, जातस्य हे ध्रुव मृत्यू, शेवटी मृत्यू पण आहे. बरं, असंही नाहीये की या सगळ्या गोष्टी कुणाला माहीत नसतात, पण आपलं मन त्या स्वीकारत नाही. आपल्या मनामध्ये यापैकी प्रत्येक गोष्टीबद्दल चॉईस आहे. आपल्याला फक्त संयोग पाहिजे, वियोग नकोय. आपल्याला निश्चय पाहिजे म्हणजे संग्रह पाहिजे, क्षय नकोय. आपल्याला फक्त जीवित पाहिजे, जीवन पाहिजे, मरण नकोय. आणि या सगळ्या गोष्टी परस्परांपासून वेगळ्या होऊ शकत नाहीत. माऊलींनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी त्या सगळ्याच ओव्या इतक्या सुंदर आहेत. भगवान जेव्हा म्हणतात अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम, हा सगळा मृत्यूलोक कशा प्रकारे अनित्य आहे हे सगळं ओळख आणि माझ्या भक्तीमध्ये रममाण हो, असं ते अर्जुनाला सांगतात. आता मुळात आपण हे सगळं का पाहतोय? कारण पूर्णत्वापर्यंत पोहोचण्यासाठी आधी अपूर्णत्वाची जाणीव झाली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला मनामध्ये आपल्याला हे कळत नाही की कुठेतरी आपली फसगत होते, ज्या गोष्टीला आपण सुख समजतोय, माऊली म्हणतात
जिये लोकीचा चंद्रू क्षय रोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. जे आपल्याला सुख म्हणून भेटतं ते सुद्धा वास्तविक आतून दुःखच असतं. आणि हे सगळं कळल्याशिवाय मनामध्ये मुमुक्षा जागृत होत नाही. जोपर्यंत इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सद्गुरूंच्या चरणी जाऊ शकत नाही. 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं भगवान आचार्यांनीच सांगितलंय. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. आधी तर माणूस जन्म मिळणं दुर्लभ, त्यात सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, तशी प्रवृत्ती होणं हे दुर्लभ. आणि तशी प्रवृत्ती झाल्यानंतर सुद्धा तीव्र या सगळ्यातून सुटण्याची इच्छा जागृत होणं दुर्लभ. आणि एवढं सगळं झाल्यावरही महापुरुष संश्रय, सद्गुरूंची भेट होणं हे त्याहून दुर्लभ. ज्यांच्या मनामध्ये ही तीव्र इच्छा जागृत होते त्यांना मार्ग सापडतो. भगवान बुद्धांना जेव्हा साक्षात्कार झाला तोही पौर्णिमेचाच दिवस होता. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे सगळं दुःख त्यांनी पाहिलं आणि मनामध्ये इच्छा निर्माण झाली जाणण्याची या सगळ्याचं मूळ. आणि ज्या दिवशी त्यांनी या सगळ्या 4 आर्य सत्यांचा उपदेश केला, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, तो सुद्धा दिवस गुरुपौर्णिमेचाच होता. अपूर्णत्वाची होणारी जाणीव, त्या जाणीवेतून पूर्णत्वाच्या दिशेनं जाण्याची निर्माण होणारी तीव्र इच्छा, त्यासाठी म्हणून वाटेत येणारी सगळी प्रलोभनं दूर सारण्याची तयारी आणि नंतर सद्गुरूंना शरणागत होणं, हा तो मार्ग आहे. महायोगी श्री अरविंदांनी सुद्धा याच गोष्टी पायऱ्या सांगितल्या साधनेच्या. ॲस्पिरेशन, रिजेक्शन आणि सगळ्यात शेवटी इंटेलेक्च्युअल सरेंडर. आधी या सगळ्या जगाचं स्वरूप ओळखणं, आपली झालेली फसगत लक्षात घेणं आणि ती लक्षात आल्यानंतर, त्यातून सुटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन आपल्या अहंकाराचं तिथं विसर्जन करणं. आणि त्यासाठी म्हणून हा आजचा दिवस आहे. आणि हे सगळं करत असताना सुरुवात जी करायची आहे ती शरीरापासून करायची आहे. कशी शरीरानं सेवा करावी या दिशेनं खरं तर आपल्याला आज जायचं होतं, पण आज थोडा वेगळ्या विषयावर आपण बोललो. त्यामुळं तनु मनु जीवे हे पाहत असताना त्या तनूबद्दल माऊलीने जे म्हटलंय ते आपण उद्या परवा पाहू. पण आजच्या दिवशी अतिशय पावन दिवस आहे आजचा. स्तोत्राच्या विवरणाला तर आपण जशी शक्य होईल तशी सुरुवात केलेलीच आहे. पण माझी अशी इच्छा आहे की आजचं हे सत्र संपवताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं जे एक स्तोत्र मी रचलं होतं ते सद्गुरूंच्या चरणी आपण समर्पित करूया. आणि त्यातून शब्द जरी माझे असले तरी भावना आपल्या सगळ्यांच्याच आहेत. स्तोत्र संस्कृत आहे आणि एक संस्कृत श्लोक आणि त्याचाच अनुवाद मी काव्यामध्ये मराठीत पण केलेला आहे. ते आपण गाऊन आजच्या दिवशी सद्गुरूंना सादर वंदन करूया. कमलकोमलकामललोचनं कलिमलाकुलकल्मषमोचनं करुणयार्द्रकलानिलयेक्षणं कविहृदाश्रय सद्गुरुमाश्रये. कमलापरितव कोमललोचन विशुद्ध तव दृष्टी सुखकरतु त्या कलिप्रभावे अपारजे कष्टी. शशिप्रभे परी कटाक्ष हळवा करुणेने भिजला कविहृदयाश्रय तूच सद्गुरो शरण आम्ही तुझला. निजपदाश्रयिणामतिमंगलम निजपदश्रिय एकनिधानकं निजसुखे सुनिमग्नमनोधियं भवभयंकर सद्गुरुमाश्रये.
चरणाश्रित जे तुझे तयांना मंगलकारक तू आत्मपदाचे निधान केवळ भूवरी मूर्तचितू आत्मसुखी जो मनोबुद्धीसह डुंबून राहियला भवभयास तू भयद सद्गुरो शरजला सुकृत सत्फलमेकमनुत्तमं सुवरदं सुवराभयदं परं सुखयुतं सुखदं सुखरूपिणं सकलशंकर सद्गुरुमाश्रये जन्मांतरीच्या कृतपुण्याचे फल हा लाभ तुझा वरदायक तू अभयदान हा शाश्वत भाव तुझा सुखासहित तू सुखकारक की सुखची म्हणू तुझला कल्याणप्रद तूच सद्गुरो शरण आम्ही तुझला अशरणैक शरण्यकृपार्णवं सुरनरादिभिरीड्य गुणार्णवं परमकारुणिकं परमेश्वरं परमसुंदर सद्गुरुमाश्रये अशरण जे जे शरण्य त्या तू कृपार्णवा सदया सुरनर किन्नर अवघेस्तवती गुणार्णवा तुझिया परमेश्वर तू परमकारुणिक म्हणती बा तुझला परमसुंदरा प्रभो सद्गुरो शरण आम्ही तुझला विमलमिन्दुमतापदभास्करं शमदमाधिगुणाभरणं वरं हरिकथा निरतं विरताश्रयं विरतिमन्दिरसद्गुरुमाश्रये चंद्र अलांछन म्हणू तुला की तापाविण सूर्य अलंकार हे शमदमादि तव शोभती गुणवर्य विरतांचा आश्रय तू रमवी हरिकथाच तुझला विरक्ती देवालया सद्गुरो शरण आम्ही तुझला स्मरत एव महर्निशमद्वयं हृदि निधाय पदाम्बुरुहद्वयं मम विदारय संसृतिजालकं करुणया प्रतिपालय बालकं द्वैतवारुणी समस्त उरते अद्वयजे अंती ते चरणद्वय रात्रंदिन तव स्मरतो मी चित्ती विदारुणी भवपाश ढाळुनी अपार वात्सल्या करुणेने सांभाळ करी वो बाळाचा अपुल्या करुणेने सांभाळ करी वो बाळाचा अपुल्या। आज आपण यथामती हे समजून घेतलं की देहबुद्धी तिचं कारण आणि थोडासा त्यामध्ये तत्वज्ञानाचा भाग सांख्याचा काही भाग योगातला काही भाग काही योगसूत्रांचा परामर्श आणि मुळात सद्गुरूपाशी जाण्याचा आपला उद्देश त्या देहबुद्धीचा निराश कसं पर्यंत अजून आपल्याला पोचता येईल पुढच्या काही दिवसांमध्ये आपण पाहू। आज इथेच विराम देतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय।